नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र अमीन शेख आपल्या तेज मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. आणि आज आपल्यासाठी एक महत्त्वाची माहिती मी घेऊन आलो आहे की आपण रेशन कार्डची KYC आपल्या मोबाईलवरून कशा प्रकारे करू शकता आणि सोप्या भाषेमध्ये मी आपल्याला सगळे हे समजावणार आहे. तर आपण ही रेशन कार्ड KYC जर नाही केली तर आपले रेशन बंद सुद्धा होऊ शकते किंवा निष्क्रिय होऊ शकते. यासाठी आपल्याला हे KYC करणे आवश्यक आहे आणि KYC करण्यासाठी फक्त आपल्याला आधार नंबरची आवश्यकता आहे. आपल्याला यासाठी आपल्या मोबाईलवर ॲप इन्स्टॉल करायचा आहे, मेरा KYC, आणि एक आधार फेस RD हे ॲप आहे. आपल्याला हे दोन्ही ॲप इन्स्टॉल करून आपण आधार कार्डच्या मदतीने आपली KYC पूर्ण करू शकता. आणि याची मुदत आपल्याला जी शासनाने दिलेली आहे ती 31 जुलै 2025 ही शेवटची मुदत आहे. आपण जर या तारखेपर्यंत ही KYC पूर्ण नाही केली तर आपले रेशन बंद होऊ शकते. यासाठी आपण हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की पहा. आपण चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भविष्यात येणारे व्हिडिओ आणि नवीन नवीन माहिती आपल्याला मिळत राहील. तर मित्रांनो, मग चला बघूया आपण ही राशन कार्डची KYC आपल्याला कशा प्रकारे करायची. तर मित्रांनो, आपल्याला रेशन कार्डची KYC करण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये यायचं आहे आणि मोबाईलमध्ये येऊन आपल्याला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये आपल्याला सर्च करायचं आहे मेरा KYC. आपल्याला हे मेरा KYC हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे. आपण बघू शकता मेरा KYC हे ॲप इन्स्टॉल होत आहे. आपण बघू शकता हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झालेले आहे. आता याला ओपन करायचं आहे. हा इंटरफेस असेल असा ॲपचा. आपल्याला आता याला परमिशन द्यायचं आहे. व्हाईल युजिंग द ॲपला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला आपले राज्य सिलेक्ट करायचं आहे आणि व्हेरीफाय लोकेशन या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण बघू शकता लोकेशन व्हेरीफाय झाल्यानंतर आपण इथं आपल्याला आधार नंबर विचारत आहे. आपल्याला ज्यांची सुद्धा KYC करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे, इथं आधार नंबर टाकायचा आहे. या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आधार नंबर टाकण्या अगोदर आपण जर आपल्याकडे आधार फेस RD हे ॲप इन्स्टॉल नसेल तर आपल्याला ते ॲप इन्स्टॉल करण्यासाठी सांगितले इथं. आणि ते ॲप अगोदर आपल्याला फक्त इन्स्टॉल करायचे, त्याला ओपन नाही करायचे. ते ॲप फक्त इन्स्टॉल होईल. स्क्रीनवर बघू शकता आपण आधार फेस RD हे ॲप्लिकेशन आहे. हे ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं आहे फक्त. आता आपण इथं आधार नंबर टाकू. ज्यांची KYC करायची आहे त्यांचा आधार नंबर. आधार नंबर बरोबर आहे की नाही आपण इथून बघू शकता. इथं क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता इथे आधार नंबर दिसेल आपल्याला. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जनरेट OTP वर क्लिक करायचं आहे. आधारला जो रजिस्टर्ड नंबर असेल त्यावर हा OTP येईल. आलेला OTP आपल्याला इथे टाकायचा आहे आणि खाली आपण जे बघू शकता की कॅप्चा आहे. OTP टाकल्यानंतर आपल्याला कॅप्चा इथे जसाच तसा आपल्याला टाईप करायचा आहे. OTPचा टायमिंग हा 10 मिनिटाचा असतो. 10 मिनिटाच्या आत आपल्याला इथे OTP टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. आता आपण बघू शकता आपली इथे डिटेल्स आलेली आहे. इथे नाव आलेलं आहे, राज्य आलेले आहे आणि जिल्हा सुद्धा आपल्याला आला आहे. इथं आधार नंबर सुद्धा दाखवते आपल्याला. सगळी माहिती आपली इथे आलेली आहे. रेशन कार्ड नंबर सुद्धा आपल्याला आलेला आहे इथं. त्यानंतर आपल्याला काय करायचं, फेस KYC या बटनावर क्लिक करायचं आहे. ॲक्सेप्ट करायचं आहे. ॲक्सेप्ट केल्यानंतर आपण बघू शकता हे रेडमध्ये जोपर्यंत यायचं असेल हे सर्कल, तोपर्यंत आपलं फेस डिटेक्ट होणार नाही. आपल्याला बरोबर आपल्याला फेस डिटेक्ट करायचा आहे आणि आपले डोळे बंद चालू करायचे. हिरवा इथे आल्यानंतर आपला हे ॲक्सेप्ट होईल ग्रीन कलरमध्ये आल्यानंतर.
आपण बघू शकता हे व्हेरीफाय झालेले आहे. इथं स्क्रीनवर आपण बघू शकता ई-केवायसी रजिस्टर्ड सक्सेसफुली दाखवत आहे. इथं डेट आलेली आणि वेळ आलेली आहे. आता आपल्याला ओके बटनावर क्लिक करायचं आहे. आता आपली केवायसी सक्सेसफुल झालेली आहे आणि आपल्याला आता हे चेक करण्यासाठी आपलं केवायसी हे झाली आहे का नाही हे चेक करण्यासाठी सेम प्रोसेस आपल्याला तशीच करायची. जशी आपण केवायसी करता वेळेस केली आहे ना, तर आपल्याला इथं राज्य सिलेक्ट करायचं आहे, लोकेशन व्हेरीफाय करायचं आहे, इथं आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि जनरेट ओटीपीवर क्लिक करायचं आहे. आलेला ओटीपी आपल्याला इथे टाकायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला इथे खाली आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपण बघू शकता इथे बेनिफिशियरी डिटेल्स आलेली आहे. इथे नाव आलेलं आहे, राज्य आलेलं आहे, रेशन कार्ड नंबर आलेला आहे, डिस्ट्रिक्ट आलेले आहे आणि केवायसी स्टेटस आपण बघू शकता वाय दाखवत आहे, म्हणजे येस, आपली केवायसी इथे सक्सेसफुल झालेली आहे. अशा आपण प्रकारे आपल्या मोबाईलवर स्वतः आपण एकदम सोप्या पद्धतीने आपण आपली केवायसी घर बसल्या करू शकता. तर मित्रांनो, आशा करतो मी रेशन कार्डची केवायसी करण्याबद्दल आपल्याला जी माहिती सांगितलेली आहे ती आपल्याला चांगल्या प्रकारे समजली असेल आणि आता आपण स्वतः आपल्या मोबाईलवरून हे करू शकता. धन्यवाद.